ठाण्याच्या पालकमंत्री पदावरून आता जुंपण्याची शक्यता आहे, कारण भाजपनं सुद्धा ठाण्याच्या पालकमंत्री पदावरती दावा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। ठाण्याच्या पालकमंत्री पदावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वर्णी निश्चित मानली जाते, मात्र वनमंत्री गणेश नाईक यांच्यासाठी भाजपनं पालकमंत्री पदावरती दावा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचे 6 तर भाजपचे 9 आमदार आहेत। जिल्ह्यात ज्याचे आमदार जास्त त्याचा पालकमंत्री हे सूत्र ठरवण्यात आलंय आणि याच सूत्राचा हवाला देत भाजपकडून ठाण्यावरती दावा करण्यात आलाय। त्यामुळेच आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने पालकमंत्री पद हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे। तेव्हा आता ठाण्याचा पालकमंत्री कोण होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। एकनाथ शिंदेंच्या हातातून त्यांचं ठाणं जातंय का हे पाहणं महत्त्वाचं आहे।